नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नागराज सरांच्या टीझरनंतर चर्चेत असलेलं नाव म्हणजे खाशाबा जाधव. खूप कमी लोकांना माहिती असलेलं हे नाव महाराष्ट्राचा खरा म्हणजे कोहिनूर हिरा आहे. आपल्या देशात एखादा खेळाडू ऑलिम्पिक पदक जिंकतो ना, तेव्हा त्याला मिळतोय करोडोंचं बक्षीस आणि सरकारी नोकरी. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताला सर्वात पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकून देणाऱ्या पैलवानाला त्यांच्या गावातील गावकऱ्यांनी वर्गणी काढून आणि शाळेच्या प्राचार्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून ऑलिम्पिकसाठी पाठवलेलं होतं. तर चला तर मित्रांनो, पाहूया खाशाबा जाधव यांची कधी न ऐकलेली आणि डोळ्यात पाणी आणणारी कहाणी. सातारा जिल्ह्यातील कराडजवळील गोल्लेश्वर गावचा हा मुलगा. जन्म झाला 15 जानेवारी 1926ला. घरामध्ये वडील आणि आजोबा दोघंही उत्तम मल्ल होते. त्यामुळे त्यांना वयाच्या 5व्या वर्षापासूनच कुस्तीचे धडे शिकायला भेटले. उंची कमी असूनही चपळा इतकी की पुढे त्यांना पॉकेट डायनॅमो म्हटले जायचे. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी तर अनेक गदाही जिंकल्या. स्वतःच्या जिद्दीवर सर्व दिग्गज मल्लांना पराभूत करून त्यांनी या गदा जिंकल्या होत्या. खाशाबांच्या याच धडाकेबाज कामगिरीमुळे कोल्हापूरचे छत्रपती शहाजीराजे हे अत्यंत प्रभावित झाले. छत्रपती शहाजीराजेंनी खाशाबांच्या कुस्ती कौशल्याची दखल घेत लंडन ऑलिम्पिकमध्ये सन 1948 मध्ये जी स्पर्धा होती ना, त्यामधील त्यांच्या सर्व सहभागाचा आणि प्रवासाचा खर्च उचलला. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 52 किलो वजनी गटातून भारताचे प्रतिनिधित्व केले आणि कुठलाही मॅटवरील कुस्तीचा अनुभव नसताना आपली शानदार कामगिरी करत 6वे स्थान मिळवले. आता त्यांचं पुढचे लक्ष होते 1952 मधील हेलसिंकीची ऑलिम्पिक स्पर्धा. पण त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते आणि त्या काळात त्यांना कुठली सरकारी मदतही मिळाली नाही. त्या काळात खाशाबांच्या मदतीला आले त्यांच्या कॉलेजचे प्राध्यापक दाभोळकर सरांनी आपलं घर गहाण ठेवून खाशाबांसाठी पैशांची व्यवस्था केली आणि गावातील लोकांनीही वर्गणी जमा केली. मग काय, खाशाबांनी जोरदार तयारी सुरू केली आणि हेलसिंकीच्या थंडीत परदेशी मल्लांना धूळ चारत पहिलं कांस्य पदक जिंकले. स्वतंत्र भारताचे हे पहिले वैयक्तिक पदक होते, तेही आपल्या महाराष्ट्रीयन सुपुत्राकडून. ते जेव्हा पदक जिंकून गावी आले होते ना, तेव्हा साताऱ्यापासून गोल्लेश्वरपर्यंत 151 बैलगाड्यांनी त्यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली होती. पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं, एवढा मोठा पराक्रम करूनही त्यांच्या हयातीत त्यांना योग्य तो मान काही मिळाला नाही. पुढे ते पोलीस दलात रुजू झाले व गरिबीत व अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला. तो काळा दिवस होता 14 ऑगस्ट 1984. खाशाबा जाधवांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. परंतु भारतासाठी प्रथम कांस्य पदक आणणाऱ्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या वाघाला अजूनपर्यंत पद्म पुरस्कार का नाही भेटला, हा अजून फक्त प्रश्नच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.